पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। या बोला श्री अच्युत म्हणत असे विस्मित। अर्जुना हा ध्वनित अभिप्रावो। तिसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाला उपदेश करत असताना भगवान परमात्मा बोलत आहे। अर्जुनाने शंका केली की हे देवा, जायशी चित्कर्म नसते मता बुद्धिर जनार्दन। देवा, तुमच्या मान्यतेमध्ये जर कर्म हे कनिष्ठ आहे, ज्ञान जर श्रेष्ठ आहे, तर मग हे युद्धासारखं जे अघोर कर्म आहे ते भयंकर कर्म तुम्ही मला का करायला लावता, अशी अर्जुनाने शंका केली। आणि शंका करून अर्जुन म्हणत आहे की देवा, व्यामिश्रेणेव वाक्येन, तुझे जे मिश्रित प्रकारचे वाक्य आहे त्या मिश्रित वाक्याने माझी बुद्धी मोहित झालेली आहे, भ्रमित झालेली आहे। म्हणून काय करावं काय करू नये या बाबतीमध्ये मी विवेकशून्य झालो आहे। म्हणून देवा, तू मला विवेक सांग, स्पष्ट भाषेमध्ये विवेक सांग। आणि तरी पारत्रिकी हेत आचर्यता तरी उचित, ते सांगे एक निश्चित पार्थ म्हणे। अर्जुन म्हणाला, देवा, असं काहीतरी कर्म मला सांग की इहलोकामध्ये करण्यासाठी ते आमच्यासाठी काय आहे, योग्य आहे, उचित आहे। आणि जे कर्म केल्याने परलोकाला गेल्यानंतर सुद्धा आमचं हित होणार आहे, असं कर्म तुम्हाला सांग। भगवान परमात्मा आता बोलण्याला सुरुवात करतात। श्री भगवान वाच लोकेस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम। श्री भगवान वाच, भगवान बोलतात। अनघ म्हणजे हे अर्जुना, अर्जुनाचे जे काही अनंत नाव आहे त्यामध्ये भगवान परमात्मा अनघ या नावाने या श्लोकामध्ये अर्जुनाला बोलतात। अनघ शब्दाचा अर्थ होतो निष्पाप, पापरहित असलेला। अघ शब्दाचा अर्थ पाप आणि अनघ म्हणजे निष्पाप। ज्याच्या ठिकाणी आता पाप शिल्लक राहिलं नाही त्या मनुष्याला अनघ मनुष्य म्हणतात, अनघ। अर्जुनाच्या ठिकाणी पाप राहिलेलं नव्हतं म्हणून भगवान त्याला म्हणतात हे अनघ, म्हणजे हे निष्पाप अर्जुना, मया माझे द्वारा, अस्मिन लोके या जगतामध्ये, पुरा पूर्वी, द्विविधा निष्ठा प्रोक्ता या जगतामध्ये माझ्याच द्वारा अगोदर दोन प्रकारची निष्ठा सांगितली गेलेली आहे। निष्ठा शब्दाचा अर्थ होतो गती, दोन प्रकारची गती या लोकांमध्ये सांगितली आहे, दोघाची गती सांगितली आहे। ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम। ज्ञानाच्या योगाने सांख्य मंडळीची गती आहे आणि जे योगी लोक आहे त्यांची गती कर्मयोगाने सांगितली आहे। त्याच्यावर ज्ञानोबा भाष्य करतात। या बोला श्री अच्युत म्हणत असे विस्मित। अर्जुना हा ध्वनित अभिप्राव,
भगवंताच्या बोलण्याला अर्जुन त्रस्त झाला होता आणि त्रस्त होऊन अर्जुनाने मागच्या ओव्यामध्ये काय सांगितलं की देवा तू काय बोलत आहे हे माझ्या लक्षातच येत नाही. कधी कधी तू ज्ञानाला श्रेष्ठता देतो तर कधी कधी मला युद्ध करायला लावतो. तुझा म्हणण्याचा अभिप्राय नेमका काय आहे हे देवा मला काय होत नाही, कधी कधी लक्षातच येत नाही. म्हणून देवा तू असं वाक्य बोलू नको. मला संशय यायला लागला की तो मला फसवत आहे का, किंवा ध्वनीमध्ये मला काहीतरी अभिप्राय भावार्थ तुला सांगायचा आहे का हे माझ्या लक्षात येत नाही. म्हणून देवा तुम्हाला असं सांगू नको, स्पष्ट भाषेमध्ये सांग मी काय करावं आणि काय करू नये. असं सांगितल्यानंतर भगवंत म्हणतात या बोला श्री अच्युत. अर्जुन असं म्हटल्यानंतर श्री अच्युत म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणत असे विस्मित म्हणजे आश्चर्ययुक्त होऊन अर्जुनाला बोलत आहे की हे अर्जुना हा ध्वनीचा अभिप्राय, मी जे तुला बोलत आहे हे बोलणं कसं आहे, ध्वनीचा अभिप्राय. ध्वनीमध्ये अभिप्राय मी तुला सांगितलेला आहे. ध्वनीचं म्हणजे गुप्त रूपाने, गुप्त रूपाने मी काय केलं आहे तुला अभिप्राय सांगितलेला आहे. अभिप्राय सांगण्याचे दोन प्रकार असतात. काही काही माणसं उघड उघड बोलतात, जे मनामध्ये आहे ते स्पष्ट स्पष्ट दुसऱ्याला कळेल या भाषेमध्ये मांडणं, हा सुद्धा एक बोलण्याचा प्रकार आहे. आणि बोलण्याचा अजून एक प्रकार आहे आपल्याला जे सांगायचं तेच लोकांमध्ये मांडायचं, पण ते मांडत असताना अशा पद्धतीने सांगायचं की ते सगळ्याला कळालं नाही पाहिजे, ते सगळ्याला कळालं नाही पाहिजे, अशा पद्धतीने सांगायचं. म्हणून भगवान सांगतात मी जे सांगतो ते सुद्धा मी अभिप्राय सांगित आहे, ध्वनीमध्ये आहे. सूक्ष्म पद्धतीने गुप्त पद्धतीने तुला मी अभिप्राय सांगत आहे. काय अभिप्राय आहे, जे बुद्धियोग सांगता सांख्यमत संस्था प्रकटिली स्वभावता प्रसंग्यामी जे. हा अभिप्राय असा आहे अर्जुना, बुद्धियोग सांगता, बुद्धियोग सांगत असताना, बुद्धियोग म्हणजे समबुद्धीचा योग, समशत्रौच मित्रेच हे जे सांगितलं ना माग, किंवा सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापमवाप्स्यसि. अर्जुना युद्ध करत असताना तुझी बुद्धी समान ठेव. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, तू जिंकला तर स्वर्गाला जाशील, किंवा युद्धामध्ये मेला तरी काय होईल, तुझी गती चांगलीच होईल. युद्धामध्ये मेला तर स्वर्गाला जाशील आणि जिंकला तर पृथ्वीचं राज्य तुला भोगायला मिळेल. म्हणजे बुद्धी समान ठेवण्याचा काय सांगितला, एक योग सांगितला, मार्ग सांगितला, त्याला बुद्धियोग म्हणतात. असा बुद्धियोग सांगत असता सांख्य मत संस्था आम्ही प्रसंगे स्वभावता प्रकटिली. ज्ञानयोग हा मी काय सांगितलेला आहे, प्रसंग आला म्हणून प्रकट केला आहे. सांख्य मतसंस्था, सांख्य मतसंस्था शब्दाचा अर्थ होतो जे सांख्य मंडळी आहे त्यांच्या मतामध्ये पटणारं जे साधन आहे त्या साधनाला सांख्य मतसंस्था म्हणतात. सांख्य कोणाला म्हणतात, सम्यक ख्यातम सांख्यम, आत्मा काय आहे अनात्मा काय आहे याच्याविषयीचा सूक्ष्म आणि स्पष्ट विचार जे करतात त्यांना सांख्य म्हणतात. सांख्य ते अशी सांख्य मंडळी जी आहे त्यांना जे मत मान्य आहे त्या मतानुसार आम्ही काय केलेलं आहे, प्रसंगे प्रसंग आला म्हणून स्वभावता प्रकटिली, सहजच त्याचं आम्ही प्रकटीकरण केलं आहे. तो उद्देश तू नेनशीची म्हणून शिनलाशी वायाची तरी आता जाणे मीची उक्त दोन्ही. अरे तो उद्देश तू नेनशीची. अर्जुना मी काय बोलत होतो त्याचा उद्देश तुला कळाला नाही, मी काय बोलत होतो त्याचा उद्देश तुला कळाला नाही. म्हणून शिनलाशी वायाची, म्हणून काय झालं तुला फुकटच कष्ट झाले. तर आता जाणे मीची उक्त दोन्ही. तू आता असं लक्षात घ्या अर्जुना की ते दोन्हीही मीच सांगितलेले आहे. बुद्धियोग ज्याच्यामध्ये कर्मश्रेष्ठ आहे तो सुद्धा मीच सांगितला, आणि सांख्ययोग म्हणजे ज्याच्यामध्ये ज्ञान श्रेष्ठ आहे तो योग सुद्धा मीच सांगितलेला आहे. अर्जुना अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकी या दोन्ही निष्ठा मजची पासुनी प्रगटा अनादिसिद्धा. वीरश्रेष्ठा अवधारी वीरांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या हे अर्जुना तू आता ऐक की ये लोकी या मृत्यू लोकामध्ये या दोन्ही निष्ठा, या दोन प्रकारच्या निष्ठा सांगितल्या जातात. दोन प्रकारच्या श्रद्धा आहे, दोन प्रकारची गती आहे. मजची पासुनी प्रगटा अनादिसिद्धा,
त्या दोन्हीही माझ्यापासूनच प्रगट झालेला आहे. दोन प्रकारचे मार्ग आहे. एकाच गावाला जाण्याचे दोन मार्ग आहेत आणि ते दोन्ही मार्ग कोणी सांगितले आहे? भगवान म्हणतात मीच प्रगट केले आहे. अनादि सिद्धा, अनादि काळापासून ते सांगण्यात आलेले आहे. एक ज्ञान योग म्हणजे जो सांखी अनुष्ठीजे, जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता. दोन प्रकारचे मार्ग सांगतात. भगवंतापर्यंत जाण्याचे, मोक्षापर्यंत जाण्याचे मुख्य किती मार्ग आहे? दोन मार्ग आहे. दोन मार्ग त्याचा उल्लेख भगवान करतात. एक ज्ञान योग म्हणजे एक मार्ग कसा आहे? ज्ञानाचा मार्ग आहे आणि दुसरा मार्ग आहे कर्माचा. हे दोन्ही मार्ग आहे. या दोन्हीही मार्गाने जो मनुष्य जातो तो शेवटी ज्या फळाला प्राप्त होतो ते फळ म्हणजे भगवान परमात्मा आहे. भगवंताकडे जाण्याचे दोन मार्ग आहे. जसं एका गावाला जाण्यासाठी अनेक रस्ते असतात. कोणत्याही रस्त्याने जरी मनुष्य गेला तरी शेवटी जाणार कुठं आहे? एकाच गावाला जाणार आहे. तसं या भगवंतरूपी गावापर्यंत जाण्याचे अनेक मार्ग आहे, उपमार्ग, पण मुख्य दोन मार्ग सांगितले जातात. त्याला ज्ञान मार्ग आणि कर्म मार्ग असे दोन मार्ग आहे. दोन्ही मार्गाने भगवंताची प्राप्ती करता येते. योग शब्दाचा अर्थ होतो संबंध येणे, संबंध जोडणे. युज युज्यती अशा प्रकारचा धातू आहे संस्कृतमध्ये आणि त्याचा अर्थ होतो का जोडणे. दोन वस्तू ज्याच्यामुळे एका ठिकाणी येतात त्याला काय म्हणतात? योग म्हणतात. योग. फार दिवसानंतर जर एखादा मनुष्य भेटला तर आपल्या तोंडातून सहज निघून जातो, आज काय योग आला हो, आज काय योग आला. तर योग आला असं का? तो दूर होता, आपण दूर होतो आणि आपण आणि तो या ठिकाणी एकत्र आलो, एकमेकाला भेटलो, म्हणून तो काय आहे? योग आहे. योग. योग शब्दाचा अर्थ होतो दोन गोष्टीला जोडणारा जो आहे त्याला योग म्हणतात. म्हणून दोन मार्ग आहे. आपल्याला जायचंय भगवंतापर्यंत. भगवंताचा आपल्याशी किंवा आपला भगवंताशी जो संबंध आणून देतो त्याला काय म्हणतात? योग म्हणतात. योग. योग शब्दाचा अर्थ आहे संबंध येणे, जोडणे. आपल्याला भगवंतापर्यंत जो नेतो किंवा भगवंताला आपल्यापर्यंत जो आणतो, दोघाचा ऐक्य जो करून देतो त्याला योग म्हणतात. योग. योग शब्दाचा अष्टांग योग असा सुद्धा एक अर्थ आहे. त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी असे अष्टांग ज्याच्यामध्ये असतात त्याला सुद्धा काय म्हणतात? योगच म्हणतात. सकाळी सकाळी टी व्हीवर रामदेव बाबाचा जो सुरू असतो त्याला काय म्हणतात? योग म्हणतात. योग. पण या ठिकाणी जो योग शब्द आलेला आहे ज्ञानयोग म्हणजे त्या योग शब्दाचा अर्थ संबंध या अर्थी आहे. दोन वस्तूचा संबंध जो करून देतो त्याला काय म्हणतात? योग म्हणतात. योग. भगवान सांगतात एक ज्ञानयोग म्हणजे जो सांख्य अनुष्ठीजे, जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता. तुकोबाराने सांगितलं एका अभंगामध्ये की योग्याची संपदा, त्याग आणि शांती, उभय लोकी कीर्ती सोहळा मान. जे योगी असतात त्या योगी माणसाची संपत्ती कोणती आहे हे सांगत असताना त्याग. प्रत्येकाची संपत्ती भिन्न भिन्न असते. प्रत्येकाची संपत्ती भिन्न भिन्न असते. प्रत्येक कालामध्ये संपत्ती मानण्याचा प्रकार काय असतो? भिन्न भिन्न असतो. प्रत्येक काल असतो. द्वापार युगाच्या काळामध्ये गोकुळात ज्या वेळेस भगवंत होते तर भगवंत गोकुळात असताना कोण जास्त श्रीमंत आहे? श्रीमंतीचा अवच्छेदक श्रीमंत कोण आहे, कशावरून श्रीमंत आहे हे ओळखत असताना त्यावेळेला श्रीमंती ही गायीवरून मोजल्या जायची. ज्याच्याकडे जास्त गायी तो काय आहे? श्रीमंत आहे. असं त्यावेळेसची खूण होती. श्रीमंती जाणण्याची खूण होती. ज्याच्याकडे जेवढ्या जास्त गायी असतील तो जास्त काय आहे? श्रीमंत आहे, जास्त श्रीमंत आहे. त्यानंतर काही राजे लोक राहायचे. तर राजे जे लोक आहे त्या राजे लोकांमध्ये श्रीमंत राजा कोण? किंवा गावातील जुने पाटील त्यांच्यामध्ये श्रीमंत पाटील कोण? तर ज्याच्या दारामध्ये जेवढे हत्ती बांधलेले त्या हत्तीवरून त्याची काय करायची? श्रीमंती मोजल्या जायची. त्याच्या हत्तीवरून एखाद्याच्या दारामध्ये 2 हत्ती, काहीच्या दारामध्ये 4 हत्ती, तर हत्तीवरून त्याचे काय मोजल्या जायची? श्रीमंती मोजल्या जायची. श्रीमंती. त्याच्यानंतर काही कालाने श्रीमंतीचं परत अवच्छेदक बदललं.
त्याची जी संपत्ती आहे ती शेतीवरून मोजल्या जायला लागली. ज्याच्याकडे जास्त शेती आहे तो जास्त श्रीमंत असं मोजलं जात होतं. त्यानंतर परत बदललं. ज्याचा राहण्याचा वाडा मोठा आहे, ज्याच्या घरापुढं किती मोठ्या गाड्या उभा आहे, त्याच्यावर त्याची काय आहे, श्रीमंती आहे. म्हणजे श्रीमंती प्रत्येक कालामध्ये वेगवेगळ्या अवच्छेदकाने मोजल्या जाते. पण प्रत्येकाकडे काही ना काय असते, श्रीमंती असते, संपत्ती असते. संपत्ती नाही असा मनुष्य या जगतामध्ये काय होत नाही, सापडत नाही. संपत्तीचे वेगवेगळे प्रकार असतात. कोणाकडे कशाची संपत्ती, कोणाकडे कशाची संपत्ती आपल्याला सांगताच येणार नाही. तर तुकोबाराय म्हणतात योग्याची संपत्ती त्याग आणि शांती. जो योगी आहे त्याची संपत्ती आहे त्याग आणि शांती. जो योगी आहे त्याच्याकडे धन कोणतं असतं, त्यागाचं धन असतं आणि शांतीचं धन असतं. प्रत्येकाची संपत्ती, एखादा जर गायक असेल तर ज्याला जेवढे जास्त राग येतात, जेवढ्या रागामध्ये गायन करता येतं, किंवा एखाद्याला एकाच चालीमध्ये 2-3 रागामध्ये फिरून येता येतं, परत त्या चालीमध्ये त्या रागामध्ये परत येता येतं, तर त्या गायकाला काय म्हणतात, मोठा गायक म्हणतात. त्या गायकाची श्रीमंती ती आहे. चाली म्हणता येणं विशेष त्याची ती काय असते, श्रीमंती असते. त्याची ती काय असते, संपत्ती असते, संपत्ती. तर योग्याची संपत्ती कोणती आहे हे सांगताना तुकोबाराय म्हणतात योग्याची संपदा त्याग आणि शांती. मग योगी कोणला म्हणायचं, जे अष्टांग योग साधतात, वनामध्ये गेले आहे, हिमालयामध्ये आहे, आसन लावतात, प्राणायाम करतात, असं अष्टांग योग जे करतात त्यांची संपत्ती कोणती आहे, त्याग आणि शांती. असं जर मानलं तर त्या योग्याचं वर्णन गाथ्यात तुकोबारायांनी कशाला केलं. गाथा कोणासाठी आहे, गाथा कोणासाठी आहे, गाथा सर्वसामान्यासाठी. गाथा हा भक्ती मार्गातील लोकांसाठी आहे, ज्ञान मार्गातील नाही, कर्म मार्गातील नाही. गाथ्यामध्ये कर्माचाही काही भाग आलेला आहे, ज्ञानाचाही भाग आलेला आहे. पण विशेष प्रकारे जर पाहिलं तर गाथा कशासाठी आहे, भक्ती मार्गातील लोकांसाठी आहे. मग भक्ती मार्गातील लोकांना योग्याचं ज्ञान सांगण्याची काय गरज आहे, योग्याची संपत्ती कोणती असावी, काय असावं, हे भक्ती मार्गातील लोकांना का सांगितलं. याचं विवेचन करत असताना गुरुवर्य बाबांनी सांगितलं की या ठिकाणी योग्याची संपत्ती असं जरी म्हटलेलं असलं तरी योगी शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी काय आहे, संबंध या अर्थी आलेला आहे. योगी कोणाला म्हणायचं, जो देवाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहे, काहीतरी साधन करून आपल्याला देव प्राप्त व्हावा अशी ज्याला इच्छा झालेली आहे, तो प्रत्येक मनुष्य कोण आहे, योगी आहे, योगी. म्हणून वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकरी काय असतो, योगी असतो. जरी त्याने अष्टांग साधन केलं नाही तरी प्रत्येक माळ घातलेला वारकरी योगी आहे. प्रत्येक वैष्णव काय आहे, योगी आहे, योगी. का तर वारकरी देवाशी संबंध जोडण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. जो युजते धातू आहे, हो, युजते म्हणजे जोडणे असा धातू आहे. तर जो आपला देवाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो तोच वारकरी आहे. संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो म्हणून वारकऱ्याला काय म्हणतात, योगी. प्रत्येक वारकरी योगी आहे. म्हणून वारकऱ्यासाठी गाथा आहे. आणि योग्याची संपत्ती त्याग आणि शांती. त्या वारकऱ्याची संपत्ती कोणती असावी, त्याग असावा वारकऱ्याच्या जीवनामध्ये, आणि वारकऱ्याच्या जीवनामध्ये शांती असावी. म्हणजे योग शब्दावरून सांगण्यात आलं की भगवान सांगतात मी 2 मार्ग या ठिकाणी सांगितलेले आहेत. 2 मार्ग सांगितले. तर त्यामधला पहिला मार्ग आहे एक ज्ञानयोग म्हणजे जो सांख्य अनुष्ठीजे, जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता. 2 मार्ग जे आहे त्याच्यामधील पहिला मार्ग आहे एक ज्ञानयोग म्हणजे ज्ञानयोग. ज्ञानाच्या द्वारा भगवंताशी जोडल्या जाणारं साधन म्हणजे ज्ञानयोग. योग शब्दाचा अर्थ जोडणे आणि ज्ञान. ज्ञानाचं साधन करून भगवंत प्राप्त करणं त्या मार्गाला काय म्हणतात, ज्ञानयोग म्हणतात. आणि कर्माचं साधन करून भगवंत प्राप्त करून घेणे त्याला कर्मयोग म्हणतात. कर्मयोग. फॅन चालू करा ना. तर पहिला मार्ग भगवंताने घेतलेला एक ज्ञानयोग म्हणजे ज्ञानयोग.
ज्ञानाचा एक मार्ग आहे जो सांख्य अनुष्ठीजे. त्या ज्ञानाचं अनुष्ठान कोण करतात? तर सांख्य म्हणजे आत्मा काय अनात्मा काय असं सम्यक ख्यातम सांख्यम हा विचार करणारे जे मंडळी ते ज्ञानाच्या मार्गाचा अवलंब करतात. आणि जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता. त्या ज्ञानाच्या मार्गाचा हा विशेष आहे. ओळखी सवे पाविजे तद्रुपता. त्या ज्ञानाचं साधन करून ज्याला भगवंताची ओळख झाली, ओळख झाल्या क्षणीच तो मनुष्य भगवत स्वरूप होऊन जातो. त्याला ओळख झाली भगवंताची का तो भगवंताच्या रूपाचा होऊन जातो. व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये एवढा फरकच आहे. एवढा फरक आहे. व्यवहारामध्ये ज्या साधनाला मनुष्य प्राप्त होतो ते साधन स्वरूप मनुष्य होत नाही. जे प्राप्त करायचं ते जर प्राप्त केलं तर त्याच्या रूपाचा मनुष्य होत नाही. त्याच्याहून काय असतो? वेगळा असतो. पण परमार्थामध्ये वेगळेपणा नाही. जे प्राप्त करायचं ते जर एकदा प्राप्त झालं तर मनुष्यच त्या रूपाचा होऊन जातो. साधं उदाहरण पहा. तुम्हाला एखादी नोकरी मिळवायची, पगार मिळवायचा, पैसे मिळवायचे. त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी शाळा शिकले, हे केलं ते केलं, साधन केलं आणि कुठंतरी नोकरी लागली. तुम्हाला पैसा प्राप्त झाला. प्राप्त करायचं काय होतं? पैसा. पैसा प्राप्त झाला. आता पैसा जरी प्राप्त झाला म्हणजे तुम्हाला साध्याची प्राप्ती झाली, पण तुम्ही पैसा होता का? पैसा प्राप्त करण्यासाठी जरी प्रयत्न केले, पैसा प्राप्तही झाला तरी आपण आपला पैसा होत असतो का? नाही. आपण वेगळे राहतो आणि पैसा आपल्या खिशामध्ये वेगळाच राहत असतो. हे व्यवहाराचं. भगवान सांगतात मला प्राप्त होणं हे असं नाही. मला प्राप्त होणं हे असं नाही. भगवंताला प्राप्त होणं म्हणजे एकत्र होणं. आपण पैसा जसा प्राप्त करतो तसं भगवंताची प्राप्ती नाही. भगवंताची प्राप्ती ही नदीसारखी आहे. नदी जर समुद्राला मिळाली तर ती नदीपणाने राहते परत नाही. समुद्राला मिळेपर्यंत ती काय आहे? नदी आहे. एकदा समुद्राला प्राप्त झाली की नदीचाच काय होऊन जातो? परत समुद्र होऊन जातो. ही परमार्थातील प्राप्ती आहे. भगवंताची प्राप्ती अशी आहे की तिथं प्राप्त झाल्यानंतर तद्रूपता त्याचं स्वरूप प्राप्त होतं. तो भिन्नच राहत नाही. भिन्नच राहत नाही. त्याच्याहून भिन्न राहत नाही. त्याच्या आकाराचा होऊन जातो. तो जसा आहे तसाच हा मनुष्य होतो. ज्ञानमार्गातील वैशिष्ट्यच असं आहे. ओळखी सवे पाविजे तद्रूपता. तद्रूपता प्राप्त होते. म्हणून जे 4 मुक्ती सांगितल्या जातात तर मुक्ती सांगत असताना सुद्धा काय आहे? समीपता मुक्ती आहे, त्यानंतर स्वरूपता मुक्ती आहे, त्यानंतर सलोकता आहे आणि सायुज्यता मुक्ती आहे. 4 प्रकारची मुक्ती सांगितल्या जातात. तर समीपता मुक्ती म्हणजे काय? भगवंताच्या जवळ जाणं ही समीपता मुक्ती आहे. त्यानंतर सलोकता भगवंत ज्या लोकांमध्ये राहतो त्या लोकांमध्ये जाणं ही काय आहे? सलोकता मुक्ती. आणि त्यानंतर स्वरूपता भगवंत ज्या स्वरूपाचा आहे, भगवंताचं जसं रूप आहे तसं रूप प्राप्त होणं ही कोणती मुक्ती आहे? स्वरूपता मुक्ती. चतुर्भुज नर होऊनी ठेले. वैकुंठाला जाणारे लोक सुद्धा काय होतात? चतुर्भुज होतात. चतुर्भुज होतात. ऐशी विष्णूची नगरी चतुर्भुज नर नारी. काय सांगतात? ऐशी विष्णूची नगरी चतुर्भुज नर नारी. विष्णूची नगरी पंढरपूरचं वर्णन करत असताना तुकोबारा सांगतात चतुर्भुज नर होऊनी ठेले. आणि पंढरीचं वर्णन करताना सुद्धा तेच म्हणतात की चतुर्भुज नर नारी. इथले नर नारी काय आहे? चतुर्भुज. म्हणजे भगवंताच्या लोकांमध्ये गेल्यानंतर काय होतो? मनुष्य चतुर्भुज होतो. चतुर्भुज त्याच्या आकाराच होतो. याला स्वरूपता मुक्ती म्हणतात. आणि त्यानंतरची मुक्ती आहे सायुज्यता. सायुज्यता मोक्ष प्राप्त झाल्यानंतर भगवंत जसा दिसतो तसा मनुष्य दिसत नाही. भगवंताचं जे वास्तव स्वरूप आहे त्या वास्तव स्वरूपाच्या आकाराचाच काय होऊन जातो? मनुष्य त्या ठिकाणी तद्रूप होऊन जातो. त्याला सायुज्य मुक्ती म्हणतात. सायुज्य मुक्ती. तो जसा आहे तसा मनुष्य होऊन जातो. अविनाश करी आपुले आईशे लावी मना पिशे गोविंदाचे. तो भगवान परमात्मा काय करतो? आपुलिया आईशे अविनाश करी. भक्ताला काय करतो? आपल्यासारखं करतो. भगवंत अविनाशी आहे. भगवंताचा कोणत्याही काळी नाश होत नाही. तसं भगवंताचे जे भक्त झाले ते भक्तसुद्धा काय होतात? भगवंतासारखेच अविनाशी होतात. त्यांचा सुद्धा नाश होत नाही. भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. विष्णुदासाचा नाशच होत नाही
का? कारण ते भगवंताच्या स्वरूपाचे होऊन गेले. आता ओळखी सवे पाविजे तद्रूपता, भगवंत ज्या स्वरूपाचा आहे त्या स्वरूपाचे होऊन गेले. हे परमार्थातील अशी प्राप्ती आहे. व्यवहारातील प्राप्ती कशी असते की जे साध्य प्राप्त करायचं ते प्राप्त झाल्यानंतर साधन मनुष्य वेगळा आणि साध्य वेगळं असं असतं. पण परमार्थातील प्राप्ती अशी आहे की ती प्राप्त झाला असता आपण वेगळे आणि देव वेगळे असं राहतच नाही, आपणच देवाच्या स्वरूपाचं होऊन जातो. ज्ञानोबराय म्हणतात हा ज्ञानयोग असा आहे की जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता. ज्ञानयोगामध्ये भगवंत प्राप्तीसाठी कोणतंच कर्म करावं लागत नाही. ज्ञानयोगातील वर्म आहे ओळखी सवे. ओळख होणं, भगवंताची ओळख होणं हे ज्ञानयोगातील वर्म आहे. म्हणून ओळखीला हरी साठविला पोटी. ओळखीला ज्याने हरी ओळखला त्याचं काम झालं. ओळखणं म्हणजे काय? तर ओळखण्याचे दोन प्रकार. ओळखणं म्हणजे ज्ञान होणं. ओळखणं म्हणजे काय असतं? ज्ञान होणं. आपण जर म्हणलं काय तो माणूस कसा आहे हे अजून तुम्ही ओळखलंच नाही, तो कसा आहे अजून तुम्ही ओळखलंच नाही. ओळखलं म्हणजे काय? तर तो कसा आहे याचं ज्ञान अजून तुम्हाला झालेलं नाही, याचं ज्ञान तुम्हाला झालेलं नाही, त्याला ओळखणं म्हणतात. ओळखणं म्हणजे ज्ञान होणं. त्या ओळखण्याचे दोन प्रकार आहे. ओळखण्याचे दोन प्रकार आहे म्हणजे ज्ञानाचे दोन प्रकार आहे. एक यथार्थ ओळखणं आणि दुसरं अयथार्थ ओळखणं, असे दोन प्रकार आहे. त्यालाच वेदांताच्या भाषेमध्ये प्रमाज्ञान आणि ब्रह्मज्ञान किंवा अप्रमाज्ञान असं म्हणतात. दोन प्रकारचा आहे. तर वेदांतात शब्द अवघड असतात, तो विषय अवघड असतो, पण तोच विषय आपण सोप्या भाषेमध्ये पाहू. प्रमाज्ञान ब्रह्मज्ञान असं नाही म्हणायचं. खरं ज्ञान आणि खोटं ज्ञान, खरी ओळख आणि खोटी ओळख. ओळखीचे दोन प्रकार, खरं ओळखणं आणि खोटं ओळखणं. एखादी दोरी पडलेली आहे आणि रात्री दोरीवर आपल्याला काय झाला? भास झाला. इथं काहीतरी काय साप पडलेला आहे. वाकडी तिकडी दोरी असल्यामुळे भास होतो की काहीतरी काय पडलेला आहे? साप पडलेला आहे. आता त्या मनुष्याने त्याच दोरीवर पाहिल्यानंतर त्याला काय झालं? सापाचा भास झाला. सापाला ओळखलं त्याने, म्हणजे दोरीला ओळखणं. पण ते दोरीला जे ओळखणं आहे ते दोरीला ओळखणं खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. दोरीवर त्याला साप दिसल्यानंतर दोरीला जे ओळखणं आहे ते ओळखणं कसं आहे? खोटं ओळखणं आहे. आणि तोच मनुष्य सकाळी 7 वाजता त्याच मार्गाने गेला, तीच दोरी पाहिली, त्याला सापाचा भ्रम होईल का? भ्रम होणार नाही, कारण त्या ठिकाणी अंधकार नाही, भ्रम होणार नाही, त्याला दोरी दोरी रूपाने कळेल. मग सकाळी दोरी त्याने ओळखली आणि रात्रीही त्याने दोरी ओळखली होती, पण रात्रीचं दोरी ओळखणं हे कसं आहे? खोटं ओळखणं आहे. आणि सकाळी जी दोरी ओळखली ती काय आहे? खरी ओळख आहे, खरी ओळख. हे ओळखीचे दोन प्रकार, खोटं ओळखणं आणि खरं ओळखणं. तर ओळखी सवे पाविजे तद्रूपता. तर भगवंताची जी ओळख आपल्याला करून घ्यायची ती ओळख कशी असावी लागते? खरी ओळख असावी लागते. खरी यथार्थ रूपाने ओळख असावी लागते. भगवंताला ओळखणारे कितीक पण लोक आहे, भगवंताला ओळखणारे कितीक पण लोक आहे. मला सांगा, हिरण्यकश्यपूने सुद्धा भगवंताला ओळखलं होतं की नाही? ओळखलं होतं. पण भगवंताला कोणत्या रूपाने ओळखलं त्याने? शत्रू मानून ओळखलं, शत्रू मानून ओळखलं. ही ओळख कशी आहे? खोटी ओळख आहे, खोटी ओळख. वसुदेव देवकी किंवा नंद यशोदा हे सुद्धा भगवंताला ओळखत होते, पण कोणत्या रूपाने ओळखलं? पुत्र रूपाने. भगवंताला ते आपलं काय मानत होते? अपत्य मानत होते, आपला लहान मुलगा मानत होते. वास्तवात जर पाहिलं तर वसुदेव देवकीचा, नंद यशोदेचा तो मुलगा नव्हता. वसुदेव देवकीच्या बापाचाही बाप तोच आहे. भगवंत सगळ्या चराचर जगताचाच काय आहे? बाप आहे. पण वास्तव रूपाने त्यांनी ओळखलं नाही. त्यांनी कोणत्या रूपाने ओळखलं? की आपला काय आहे? मुलगा आहे. म्हणजे पुत्रवत त्याला ओळखलं. हे ओळखणं कसं आहे? खोटं ओळख नाही, खोटं ओळख नाही. नंदन यशोदेचा तो मुलगा होऊ शकतो का? नाही होऊ शकत. त्याला ते जन्म देण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही. खरं तर तो जर पाहिलं तर काय आहे? अजन्माच आहे. असा भगवान परमात्मा आहे. त्यांनी कसं ओळखलं? तर खोटं ओळखलं. भगवंताला ओळखणारे पुष्कळ लोक आहे. नास्तिक लोक आहे. नास्तिक लोकसुद्धा भगवंताला ओळखतात, भगवंताला ओळखतात. आता तुम्ही म्हणणार नास्तिक लोक भगवंतालाच मानत नाही, त्याला ओळखणार कसे? ओळखणार कसे? तर हे जगत जे चालतं, तर जगत चालणारी कोणती तरी एक काय आहे? शक्ती आहे. हे तर कोणालाही मानावंच लागतं. नास्तिक असला काय आणि आस्तिक असला काय.
बौद्ध मताचा असला काय आणि न्याय मताचा असला, कोणत्याही मताचा मनुष्य असून द्या, हे जगत चालणारं कोणची तरी एक शक्ती आहे, एवढं तर त्याला मानावंच लागतं की नाही? मानावंच लागतं. हे जगत सगळं जड आहे, ते आपोआप चालन का? नाही चालत. काही असेही लोक आहे की या जगताविषयी चिंतन करत असताना ते म्हणतात हे जगाचा स्वभाववाद आहे, स्वभाववाद आहे. त्यालाच काही ठिकाणी नैसर्गिक म्हणतात. नैसर्गिकरित्या हे सगळं काय आहे, चालू असतं. किंवा स्वभाव आहे या जगताचा, या जगतामध्ये काहीतरी काय असतं, चालू असतं. तर साधू संतांनी हे मत खोडून टाकलेलं आहे. जगताचे चिंतन करत असताना स्वभाववाद मानण्याची गरज नाही. स्वभाववाद हा निष्फळ असतो, निष्फळ. स्वभावाने कोणतीच गोष्ट घडत नसते. दुसऱ्याने कर्म केल्याशिवाय जड वस्तूमध्ये कोणताच बदल घडत नाही, कोणताच बदल घडत नाही. जड वस्तूचा बदल करण्यासाठी, जड वस्तू चालवण्यासाठी काहीतरी काय असावे लागते, चेतन शक्ती असावी लागते. चेतन. तुमच्या घरी दगड पडलेले, घरातून दगड बाहेर काढायचे, नुसता घंटाभर उभा राहायला, आता दगड बाहेर जाईल, नंतर दगड बाहेर जाईल, होतं कधी असं? ते जड आहे, जड. त्याला कोणत्या तरी चेतन माणसाने उचलून बाहेर फेकावं लागतं, तेव्हा त्याच्यामध्ये काय होतं, बदल होतो. त्याला चालवणारा कोणीतरी पाहिजे, कोणीतरी पाहिजे. तसं हे जगत हे जे आहे ते स्वभावाने चालत नाही, त्याला चालवणारी कोणती तरी काय आहे, शक्ती आहे, शक्ती. हे तर कोणालाही मानावंच लागतं. मग हे जगत चालवणारी जी शक्ती आहे, जगताची रचना, जगताची उत्पत्ती, जगताची स्थिती, या जगाचा नाश करणारी जी शक्ती आहे, त्यालाच आस्तिक लोक काय म्हणतात, देव म्हणतात. देव. जगताच्या शक्तीला त्यांनी ओळखलं, पण ते शक्तीला ओळखणं सुद्धा काय आहे, खोटं आहे, खोटं आहे. म्हणून भगवंताला ओळखणारे बहुतेक सगळेच जण आहे, पण भगवंताला ओळखणारे सगळे जरी असले तरी भगवंताची खरी ओळख सगळ्याला नाही. खरी ओळख सगळ्याला नाही. आपण सुद्धा देवाला ओळखतोच ना, आपण सुद्धा देवाला ओळखतो, पण आपण देवाला कुठं ओळखतो? बारीला लागल्यानंतर, मंदिरामध्ये गेल्यानंतर, विटेवर तो काय आहे, उभा आहे. हे आपलं देवाला ओळख नाही, हे देवाला ओळख नाही. आता देवासमोर जर आपण गेलो, मंदिरामध्ये जर गेलो, तर तुम्ही एकामेकाला कोणाला शिव्या देता का? देणार का? इकडं कितीही भांडकुदळा असू द्या, कितीही भांडण करणारा असू द्या, पण मंदिरामध्ये देवापुढे गेल्यावर कोणी शिव्या देणार का? नाही देणार. का देत नाही? आपल्याला वाटतं इथं काय आहे, देव आहे, देवापुढे शिव्या देणं काय नाही, चांगलं नाही. आणि देवापासून मंदिरातून बाहेर आला का तो लगेच एकमेकाला शिव्या देऊ शकतो. का? कारण त्याला वाटतं मंदिरामध्ये देव आहे, इकडं शिव्या द्यायला काय हरकत आहे, वाटतं का नाही? म्हणजे आपण सुद्धा देवाला ओळखतो, पण देवाला फक्त मंदिरामध्येच ओळखलं, आपण सगळीकडे नाही ओळखलं. भगवंताला ओळखणारे भरपूर आहे, पण खरी ओळख सगळ्याला नाही झाली, खरी ओळख सगळ्याला नाही झाली. खोटी ओळख बहुतेकाला आहे, पण भगवंताला खऱ्या स्वरूपाने जे ओळखतात, भगवंताचं यथार्थ ज्ञान, भगवंताचं प्रमाद ज्ञान ज्याला झालंय, तो भगवंताचं स्वरूप होऊन जातो. जसा भगवंत आहे तसाच होऊन जातो, तसाच. भगवंताला ओळखणं महत्त्वाचं आहे. म्हणून ओळखण्याचे दोन प्रकार आहे, खोटं ओळखणं आणि खरं ओळखणं, म्हणजे ज्ञान होणं. आणि त्यालाच वेगळ्या भाषेमध्ये जर म्हटलं तर भगवंताचं परोक्ष ज्ञान आणि भगवंताचं अपरोक्ष ज्ञान, असं शास्त्रीय भाषेमध्ये त्याला म्हणतात. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावं, अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणावं, किचकट विषय थोडा, पण शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे. पंचदशीमध्ये सांगितलंय परोक्षाची व्याख्या काय, अपरोक्षाची व्याख्या काय. अस्ति ब्रह्मेति चेद वेद परोक्ष ज्ञानमेव तत्. अस्ति ब्रह्मेति चेद वेद परोक्ष ज्ञानमेव तत्. आणि अहम ब्रह्मेति चेद वेद साक्षात्कारस्य उच्यते. दोन प्रकार आहे, अपरोक्ष जाणणं आणि परोक्ष जाणणं. त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये जर आपण पाहायला गेलं तर दुरून त्याचं ज्ञान होणं आणि जवळून ज्ञान होणं. थोडक्यात तर परोक्ष ज्ञान कशाला म्हणतात, अस्ति ब्रह्मेति, भगवंत म्हणून काहीतरी पदार्थ आहे. भगवंत कसा आहे, तर सगळ्या जगतामध्ये तो व्यापलेला आहे, किंवा भगवंताच्या ठिकाणी 6 गुण आहे, तो ऐश्वर्यवान आहे, सर्व शक्तिमान आहे, मायेचा तो काय आहे, मालक आहे, ज्याची लक्ष्मी पत्नी आहे, वैकुंठामध्ये राहतो, असं त्याला ईश्वर रूपाने जाणणं. किंवा ब्रह्मरूपाने सुद्धा भगवंत ब्रह्म कशाला म्हणतात, की ज्याच्या ठिकाणी कोणताही गुण नाही, ज्याच्या ठिकाणी कोणताही रूप नाही, असा जो परमात्मा आहे, असं जाणणं म्हणजे त्याला परोक्ष ज्ञान म्हणतात. परोक्ष ज्ञान म्हणजे दुरून त्याला जाणणं. आणि अपरोक्ष ज्ञान त्याला म्हणतात अहम ब्रह्मेति चेद वेद, मीच ब्रह्म आहे, हे ज्ञान होणं त्याला काय म्हणतात, अपरोक्ष ज्ञान म्हणतात. अपरोक्ष ज्ञान साधू संतांना जे झालं, मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. तुकोबाराला विचारलं तुम्ही कोण आहे,
तर ते असं नाही सांगत बसले की मी देहूचा राहणार आहे, किंवा मी एखादा कीर्तनकार आहे, किंवा माझं नाव तुकाराम आहे, किंवा मराठ्याच्या कुळामध्ये उत्पन्न झालेला मी आहे. असं तुकोबारायांनी नाही सांगितलं. काय सांगितलं? मी वासुदेव तत्वता, मीच कोण झालेलो आहे? वासुदेव आहे, मीच ब्रह्म आहे, मीच परमात्मा आहे. हे ज्ञान होणं याला परोक्ष ज्ञान नाही म्हणत, याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. अपरोक्ष म्हणजेच साक्षात्कार. इथं ज्ञानोबारांनी जो शब्द वापरला ओळखी सवे, तर ओळखी सवे शब्दाचा अर्थ होतो ज्याला भगवंताचं अपरोक्ष ज्ञान झालं. मीच कोण आहे? भगवंत आहे, असं ज्याला ज्ञान झालेलं आहे, तर तो मनुष्य तद्रूपता पाविजे. त्याला भगवंताचं अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर तो काय होऊन जातो? भगवत स्वरूप जातो, भगवत स्वरूप होऊन जातो. त्याच्यामध्ये आणि भगवंतामध्ये आता काय राहिला नाही? भेद राहिला नाही, भेद राहिला नाही. भगवंतामध्ये आणि त्याच्यामध्ये काहीच फरक नाही, काहीच फरक नाही. जसं तुकोबाराय म्हणतात, गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ. गोडपणे जैसा गुळ तैसा देव झाला सकळ. जसं गुळ आणि गुळाची गोडी ही वेगळी नसते, एकच असते. किंवा उदका वेगळा नव्हे तरंग निराळा. पाणी आणि पाण्यावरच्या लाटा ह्या वेगळ्या नसतात, एकच असतो. किंवा सोनं आणि सोन्याचे दागिने हे काय असतात? एकच असतात. तुकोबाराय म्हणतात तसं आहे. ओळखी सवे पाविजे तद्रूपता. त्या भगवंताचं अपरोक्ष ज्ञान झालं, तो भगवंताला एकदा जाणलं, त्याचं यथार्थ ज्ञान झालं की तो मनुष्य आता वेगळा राहत नाही, तो मनुष्य वेगळा राहत नाही. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीशी आले. मनाने त्या भगवंताला जाणलं, आता मन वेगळं राहिलं नाही, मनच काय होऊन गेलं? रामस्वरूप होऊन गेलं. मन हे राम झाले. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायजे, ऐशे सुखवचनी आहे, विश्वासे अनुभवे पाये. राम म्हणता रामची होईजे, म्हणजे राम म्हणता शब्दाचा अर्थ रामाचं ज्ञान झाला असता, रामची होईजे. तो मनुष्य रामच होऊन जातो, त्याच्यामध्ये आणि रामामध्ये भेद राहत नाही. ओळखी सवे पाविजे तद्रूपता. भगवान सांगतात, हे अर्जुना, या जगतामध्ये दोनच मार्ग आहे मला प्राप्त करण्याचे. त्यातला पहिला मार्ग आहे ज्ञानयोग. ज्ञानाचं साधन करून मला प्राप्त करणं, त्याला ज्ञानयोग म्हणतात. ज्ञानाचं साधन करून जेव सांख्य अनिष्ठीचे, आणि सांख्य लोक त्याचं काय करतात? अनुष्ठान करतात, ज्ञानासाठी प्रयत्न करतात. जेथ ज्या ठिकाणी ओळखी सवे, भगवंताची ओळख झाली की तद्रूपता, त्या ज्ञानाची ओळख झाली की तद्रूपता प्राप्त होते, त्या आकाराचा मनुष्य होऊन जातो. त्यानंतर भगवान बोलतात, एक कर्मयोग जाण, जेथ साधक जन निपुण, होवनिया निर्वाण पावती वेळे. एक कर्मयोग जाण. त्यानंतर हे ज्ञानमार्ग जर सोडला तर भगवंतापर्यंत जाण्याचा दुसरा मार्ग आहे कर्मयोग. कर्मयोग, कर्माचं साधन करून भगवंत प्राप्त करणं, याला कर्मयोग म्हणतात. कर्मयोग म्हणजे काय असतो की आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलो, ज्या वर्णामध्ये जन्माला आलो, तर त्या कुळाचं, त्या वर्णाचं, त्या आश्रमाचं आपल्यावर आलेलं जे कर्म आहे, ते वाट्याला आलेलं कर्म निष्कामपणे करणं, फळाची आशा सोडून करणं आणि अंतःकरणातून अहंकार टाकून करणं, याला काय म्हणतात? कर्मयोग म्हणतात. कर्मयोग भगवंत प्राप्तीचा दुसरा सुलभ मार्ग आहे. ज्ञानाचा मार्ग जरी असला तरी ज्ञानमार्गाने सगळे नाही जाऊ शकत. ज्ञानमार्गाचे अधिकारी सगळे नाही. ज्ञानमार्गाचा अधिकार येण्यासाठी फार उच्च प्रकारचं त्याचं काय लागतं? अंतःकरण लागतं. ज्ञानासाठी अंतःकरणात विवेक लागतो, वैराग्य लागतं, समाधी षटक लागते, त्याला मुमुक्षित्व मोक्षाची जबरदस्त इच्छा पाहिजे, त्यानंतर साधन चतुष्टय संपन्न असला पाहिजे, त्याच्या अंतःकरणामध्ये मल नसला पाहिजे, विक्षेप नसला पाहिजे, एवढं असलं पाहिजे, तो ज्ञानाचा अधिकारी होतो. ज्ञानाचे अधिकारी सगळे नाही. म्हणून ज्ञानाच्या मार्गाने जाणं सोपं असलं तरी सगळे ज्ञानाच्या मार्गाने नाही जाऊ शकत. सगळे जर त्या मार्गाने गेले असते, हा भक्तिपंथ तुकोबाराय ज्ञानोबारांनी कशाला काढला असता? हा मार्ग वेगळा काढण्याची गरज काय होती? ज्ञानमार्ग तर पूर्वीपासूनच चालत आहे. त्या मार्गाने जर सगळेच प्राप्त झाले असते मोक्षाला, तर भक्तीचा मार्ग संतांनी वेगळा काढला नसता. त्याचे सगळे अधिकारी नाही. म्हणून एक कर्मयोग जाण. कर्मयोग आहे कर्मयोग. कर्मयोग त्याला म्हणतात की आपल्याला वाटेला आलेलं कर्म करणं, आपल्या वाटेला आलेलं कर्म करणं. स्वे स्वे कर्मण्य भिरतास संसिद्धीम लभते नराहा. भगवंत स्पष्ट शब्दामध्ये त्याला शरा मारतात. स्वे स्वे कर्मणी अभिरतः. आपल्या वाटेला आलेलं जे कर्म आहे त्याच्यामध्ये अभिरतः,
संपूर्णपणे मनुष्य जेव्हा करायला लागतो तर स्वे स्वे कर्मण्य विरतस संसिद्धीम लभते नरहा, त्या मनुष्याला मोक्ष प्राप्त होणार. संसिद्धीम, त्याला सिद्धी म्हणजे मोक्ष प्राप्त होणार. त्या मोक्षाची जी योग्यता आहे, मोक्षाची जी अधिकारीपणा आहे, तो अधिकार त्याला नक्कीच प्राप्त होणार. म्हणून पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचा जो वारकरी झाला तो मोक्षाचा अधिकारी होतो. असं का म्हटलं? कारण तो वारकरी झाला. तो काय झाला? आता वारकरी झाला. तर वारकरी झाल्यानंतर वारकऱ्याच्या ठिकाणी जे जे गुण असावे लागतात, वारकऱ्याने जसं जसं आचरण करावं लागतं तसं आचरण जर त्याने यथायोग्य पद्धतीने केलं तर तो काय आहे? मोक्षाचा अधिकारी आहे. मोक्षाचा अधिकारी. तसंच आहे, तसंच कर्मयोग आहे. आपण ब्राह्मणाच्या कुळामध्ये जर जन्माला आलो तर यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह हे जर यथायोग्य पद्धतीने केले तर तो मोक्षाचा अधिकारी होऊ शकतो. कर्मयोग आहे. तुम्ही ज्या कुळामध्ये जन्माला आले, वैश्याच्या कुळामध्ये जन्माला आले, शेती करणं, कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम, शेती करणं, व्यापार करणं, गायींची सेवा करणं, हे कर्म जर केलं तर तो सुद्धा मोक्षापर्यंत जाऊ शकतो. क्षत्रिय आहे, त्याने ईश्वर भाव ठेवला, प्रजेचं पालन केलं, गो ब्राह्मणाचं रक्षण जर केलं तर तो सुद्धा मोक्षापर्यंत जाऊ शकतो. हा कर्मयोग आहे. आणि चौथा जो शूद्र आहे त्याने या तिन्ही वर्णाची सेवा करणं हे त्याचं काय आहे? कर्तव्य आहे. त्याचं कर्तव्य केल्यानंतर तो मोक्षापर्यंत जातो. भगवंताच्या प्राप्तीपर्यंत जाण्याचा हा काय आहे? मार्ग आहे. वर्ण आश्रम जे सांगितले जातात, 4 प्रकारचे वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, परत 4 प्रकारचे आश्रम, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी, हे मार्ग जे सांगितले आहे हे कशासाठी सांगितले? तर भगवंतापर्यंत जाण्याचा काय आहे? मार्ग आहे. शास्त्राने, वेदाने वर्णाश्रम जे सांगितले ते असे मोघम नाही सांगितले. त्याच्या पाठीमागं उद्देश आहे की ज्ञानाचा ज्याला अधिकार नाही, ज्ञान प्राप्त करण्याची ज्याची लायकी नाही, अशा सगळ्या मनुष्याला भगवंतापर्यंत पोहोचवणारं हे काय आहे? साधन आहे. साधन. लोकांच्या दृष्टीने या लोकांची व्यवस्था लागावी म्हणून सुद्धा वर्णाश्रमाचा उपयोग आहे. पण ते वर्णाश्रमाचं साध्य नाही. ते वर्णाश्रमाचं साध्य नाही. वर्ण आश्रमाचं साध्य आहे भगवंताची प्राप्ती करून देणं. भगवंताची प्राप्ती करून देणं. आणि त्याला पुरावा कोणाला पाहिजे असेल तर गीता पाहून घ्या. 3रा अध्याय पहा, नाहीतर 18वा अध्याय पहा. दोन्हीमध्ये सुद्धा स्पष्ट पद्धतीने सांगितलेलं आहे की वर्ण आश्रमाच्या योग्य कर्मानुसार जर मनुष्य वागला तर त्याला सुद्धा देव मिळू शकतो. देव मिळू शकतो. तुम्ही शेतकरी आहात तर शेती करत असताना अंतःकरणामधून फलाची आशा सोडून दिली आणि मी ही शेती करतो असा अभिमान जर त्याने सोडून दिला तर तो शेतकरी जे कर्म करतो ते कर्म नाही, ती त्याची साधना आहे. साधना. त्याचं ते कर्म नाही राहिलं, त्याची साधना झाली. आणि त्या शेती करण्याच्या साधनानेच तो काय होऊन जातो? मुक्त होऊन जातो. शेती करण्याच्या साधनानेच त्याला भगवंत प्राप्त होतो. हा कर्मयोग आहे. कर्मयोग. द्विज षटकर्मे करी शूद्र तया ते नमस्कारी, दोहीशी सरोभरी निपजे यागो. त्याच्यामध्ये भेद नाही. एखादा ब्राह्मण जर षटकर्म करीत असला, संध्या करत असला तर त्याला जे पुण्य आहे तेच पुण्य जर एखाद्या शूद्राने फक्त त्या ब्राह्मणाला नमस्कार केला त्याला सुद्धा तेवढंच पुण्य आहे. हा पुण्यप्राप्तीचा मार्ग आहे. वर्णाश्रम म्हणजे पुण्यप्राप्तीचा मार्ग आहे. भगवंतापर्यंत जाण्याचा तो काय आहे? मार्ग आहे. मार्ग आहे. काही लोकांनी या मार्गाचंच खंडन करून टाकलं. मार्गाचंच खंडन करून असे बरेच समाज कंटक लोक या जगतामध्ये आहे. या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये नाहीच, आपल्या वारकऱ्यामध्ये सुद्धा असा बराच वर्ग आहे की तो वर्ग वर्ण आणि आश्रम मानतच नाही. वारकऱ्यामध्ये सुद्धा बरेच वारकरी आहे. कीर्तनकारामध्ये बरेच कीर्तनकार असे आहे की आपल्या कीर्तनातून ते वर्णाश्रमाचं खंडन करत फिरतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे लोकांमध्ये फक्त भेद करण्यासाठी निर्माण केले. लोकाचा याने भेद निर्माण केला. वेदाने अन्याय केला. ब्राह्मणाला चांगलं कर्म वाटून दिलं, शूद्राला खालचं कर्म वाटून दिलं. असं केवळ भेद दाखवणारी संस्था म्हणजे वर्णाश्रम आहे असं आपल्या कीर्तनातून सांगत फिरणारे बरेच जण आहे. आणि ठामपणे लोकांमध्ये बोंबलत फिरतात की आमच्या संतांनी वर्णाश्रमाचा मार्ग मोडून टाकला,
वर्णाश्रमाचा मार्ग मोडून टाकून आमच्या संतांनी काय केलं? भक्तीचा मार्ग उभा केला, भक्तीचा मार्ग उभा केला, भक्तीचा मार्ग. असा जर एखादा सांगत असेल त्याचं श्रवण करू नका, त्याचं श्रवण करू नका. कारण असं बोलणाऱ्याचं सहज लक्षात येतं की कोणत्याही संताच्या कोणत्याही ग्रंथाचा याने अभ्यास केलेला नाही, कोणत्याही संताचा. असा कोणीही कीर्तनकार असेल आणि तो जर बोलत असेल की संतांनी वर्णाश्रमाचं खंडन करून टाकलं, वर्ण आणि आश्रम संतांनी मानले नाही, त्याला उघड उघड मी आव्हान करतो, कोणीही असावा, त्याने माझ्या पुढे येऊन सांगावं फक्त की संतांनी वर्णाश्रमाचं खंडन केलं. ज्ञानेश्वरीतून प्रमाण दाखवून देतो, गीतेमधून गाथ्यामधून त्याला दाखवून देतो, नाथ महाराजाच्या भागवतामधून सांगतो. वर्णाश्रमाचं खंडन केलं? खंडन नाही केलं. वर्णाश्रम विशेष पद्धतीने कोणी मांडला असेल तर ते आमचे संत आहे. ज्ञानोबाराय असेल, नाथ महाराज असेल किंवा तुकोबाराय असेल, वर्णाश्रमाला उजाळा देणारे विशेष पद्धतीने मांडणारे हे संत आहे. संतांनी वर्णाश्रमाचं खंडन कुठंच केलं नाही. एकही गाथ्यामध्ये अभंग तुम्हाला सापडणार नाही, एकही ओवी सापडणार नाही की वर्णाश्रमाचं त्याच्यामध्ये काय केलं? खंडन केलं, खंडन केलं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्णाश्रमाच्या पद्धतीला उजाळा देणारे संत आहे, उजाळा देणारे संत आहे. कधीच नाही केलं, कोण्याच संतांनी खंडन नाही केलं. एक कर्मयोग जा, ज्ञानोबा म्हणतात हा कर्मयोग आहे. कर्मयोग म्हणजेच वर्णाश्रम पद्धतीने आलेलं जे मार्ग आहे त्या मार्गाने काय करावं? आपापल्या स्वधर्माचं आचरण करावं. हे वर्ण आश्रम पद्धतीचं आहे. तुकोबाराचे एक अभंग आहे, वर्णाश्रम करीशी चोख तरी तू पावशी उत्तम लोक. हा अभंग तुकोबारायांचा आहे. आणि वर्णाश्रमाचं खंडन व्हावं, वर्णाश्रम नष्ट व्हावे या जगतामधून असं मानणाऱ्या काही लोकांनी गाथ्यामधूनच काढून टाकला, गाथ्यामधूनच काढून टाकला. सांप्रदायिक पद्धतीमध्ये हे जे देवडीकराची गाथा आहे त्या गाथेमध्ये तुम्हाला हा अभंग सापडणारच नाही. वर्णाश्रम करीशी चोख तरी तो पावशी उत्तम लोक, नाही सापडत. पण वक्ते बाबा सांगायचे हा अभंग तुकोबारायांचा आहे. आणि तुकोबाराय सांगतात हे मनुष्या जर चोख पद्धतीने वर्ण आणि आश्रमाचं पालन केलं तर उत्तम लोकाला तू प्राप्त होशील. काढून टाकला गाथ्यामधून, लोकांनी काढून टाकला. कशासाठी? वर्णाश्रमाचं खंडन व्हावं म्हणून. संतांनी वर्णाश्रमाला उजाळा दिलेला आहे. तेत साधक जननी पुन्हा होऊन या निर्वाण पावती वेळी. हा वर्णाश्रम असा आहे की याचं जर योग्य पद्धतीने अनुष्ठान केलं तर होऊन या निर्वाण पावती वेळी. जे साधक जन आहे, वर्णाश्रमाचा अभ्यास करणारे, हे त्याच्यामध्ये निपुण होतात. निपुण म्हणजे ते कर्म कसं करावं, त्याच्यासाठी काय लागतं काय लागत नाही हे जाणून घेतात, निपुण होतात त्याच्यामध्ये, त्याचं अनुष्ठान करण्यात निपुण होतात. आणि होऊनी निर्वाण पावती वेळे, वेळे निर्वाण पावती. निर्वाण पावती म्हणजे भगवंताला ते प्राप्त होतात, भगवंताला. वर्णाश्रमाचं यथायोग्य पद्धतीने ज्याने आचरण केलं तो भगवंताला काय होतो? प्राप्त होऊन जातो. पण ज्ञानोबारांनी एक शब्द घातला, वेळे. वेळे 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 म्हणजे काही कालाने, काही कालाने. ज्ञानाचं साधन करून सुद्धा भगवंताची प्राप्ती करता येते आणि त्यानंतर कर्माचं साधन करून सुद्धा भगवंताचीच प्राप्ती करता येते. पण दोन्हीची एकाच मार्ग, दोन्ही मार्ग जर एकाच ठिकाणी जात असले तरी दोन्हीमध्ये कालाचा काय आहे? भेद आहे. कालाचा म्हणजे वेळेचा फरक आहेच. ज्ञान मार्गाने जाणारा जेवढ्या लवकर जातो तेवढ्या लवकर कर्म मार्गाने जाणारा नाही जाऊ शकत, नाही जाऊ शकत. ज्ञान मार्गाने जाणारा जेवढ्या लवकर जाऊ शकतो. ज्ञान मार्ग हा विहंगम मार्ग आहे. देखे उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. जसं एखाद्या फळापर्यंत जाण्यासाठी पक्षी जेवढ्या वेगाने जाऊ शकतो तेवढ्या वेगाने माणूस नाही जाऊ शकत. माणूस त्या फळापर्यंत जाऊ शकत नाही असं नाही. झाडाचं फळ प्राप्त करण्यासाठी मनुष्य जाऊ शकतो, फळ प्राप्त करू शकतो. पण ज्या वेगाने पक्षी प्राप्त करतो त्या वेगाने मनुष्य नाही प्राप्त करू शकत. इतके एके वेळे तो हळूहळू ढाळे ढाळे केवतेनी एके वेळे. त्या मार्गाचे निवळे निश्चित पावे. ज्ञानोबा म्हणतात त्याला प्राप्त होणारच आहे पण हळूहळू होणार आहे, हळूहळू. तसं कर्मयोग आहे. ज्ञानाचं साधन जर केलं तर त्याला अत्यंत लवकर ओळखी सवे. ओळखी सवे शब्द का वापरला? उठाउठी लवकर. ज्ञान झालं की तो तद्रूप झाला, लवकर प्राप्त होतो. पण कर्मयोग असा नाही. कर्मयोगाने मनुष्य प्राप्त होतो पण वेळे,
त्याला काय लागतो? वेळ लागतो, वेळ लागतो. भगवंतापर्यंत जाण्यासाठी त्याला काय लागतो? वेळ लागतो. आता साधन सोपं आहे तर मग वेळ लागणारच. साधन जरी सोपं असलं तर त्याच्यामध्ये वेळ लागणारच. म्हणून कर्मयोग भगवंतापर्यंत नेतो पण वेळ लागतो. ज्ञानोबा म्हणतात एक कर्मयोग जाणं जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. हा कर्मयोग आहे. त्या ठिकाणी साधक लोक निपुण होतात आणि वेळे निर्वाण पावती काही कालांतराने भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतात. हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदानी जैशी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. हे मार्ग तरी दोन्ही ज्ञानोबा सांगतात, भगवान सांगतात हे मार्ग तरी दोन्ही. दोन प्रकारचे मार्ग आहे, मान्य आहे. परी एकवटती निदानी शेवटला हे दोन्ही मार्ग काय होतात? एकाच ठिकाणी येतात, एकाच ठिकाणी. मार्ग दोन आहे पण दोन्हीही मार्ग शेवटला एकाच ठिकाणी प्राप्त होतात. जैशी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. ज्याप्रमाणे सिद्ध भोजनाने आणि साध्य भोजनाने एकच तृप्ती प्राप्त होते, एकच तृप्ती प्राप्त होते. एखादा मनुष्य आहे, फार त्याला भूक लागली, दिवसभर कष्ट केले, उपवास आहे, भूक लागली आणि संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी घरी आला. घरी आल्यानंतर पाहिलं तर स्वयंपाक तयारच नाही. घरी आल्यानंतर पाहिलं तर स्वयंपाक तयार नाही. स्वयंपाक करण्याला अजून काय आहे? उशीर आहे. तर स्वयंपाक करेपर्यंत तो थांबतो, स्वयंपाक पूर्ण होतो आणि स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर तो काय करतो? भोजन करतो. भोजन केल्यानंतर काय होते? तृप्ती प्राप्त होते. तृप्ती होते म्हणजे भूक जाते. आणि तोच दुसरा मनुष्य आहे आणि त्यालाही तेवढीच भूक लागलेली आहे पण स्वयंपाक करण्याची गरज नाही, स्वयंपाक तयार आहे आणि तयार असलेला स्वयंपाक तो खाल्ला, त्याने खाल्ला, त्याचीही काय जाते? भूक जाते. म्हणजे तयार असलेला स्वयंपाक खाल्ल्यानंतर सुद्धा भूकच जाते आणि तयार नसलेला तयार करून खाल्ल्यानंतर सुद्धा भूकच जाते. तृप्ती एक. दोघाची तृप्ती काय आहे? सारखीच आहे. दोघाची तृप्ती सारखीच आहे. पण जर आपण विचार केला तर दोघाची भूक कधी ना कधी काय होणार आहे? जाणारच आहे. भूक दोघाला लागलेली आहे, दोघाची भूक सुद्धा कधी ना कधी जाणारच आहे. पण तयार असलेला स्वयंपाक खाल्ल्यानंतर भूक लवकर जाणार आहे आणि दुसऱ्याची पण भूक जाणारच आहे पण त्याला एवढा आटापिटा अजून करायचा आहे, सगळं करायचं आहे, स्वयंपाक तयार करायचा आहे, तयार करून मग भगवंताला नैवेद्य दाखवायचा आणि मग त्याला खायचं आहे. त्याचीही भूक जाणारच आहे, दोघाची भूक जाणार आहे. पण वेळेचा काय आला? फरक आला. ज्याच्याकडे स्वयंपाक तयार आहे त्याची भूक लवकर जाईल आणि ज्याचा स्वयंपाक तयार नाही त्याची भूक जाण्यासाठी निश्चितच काय लागणार आहे? वेळ लागणार आहे, वेळ लागणार आहे. तसाच हा मार्ग आहे, तसाच मार्ग आहे. ज्याच्याकडे ज्ञान होण्याची सामुग्री उपलब्ध आहे, ज्ञानाचा अधिकार ज्याच्या ठिकाणी तयार आहे त्याला ज्ञान होण्यासाठी काय नाही आता? उशीर नाही, उशीर नाही. योग्य जर ज्ञानाचा अधिकारी असेल, ज्ञानाचा उत्तम अधिकारी असेल तर फक्त त्याला उपदेशाची गरज आहे, फक्त उपदेशाची, फक्त उपदेशाची. त्याच्या गुरुने त्याला सांगितलं तत्वमसी, तूच कोण आहे? परब्रह्म आहे. तेवढं वाक्य ऐकता क्षणीच त्याला समाधी लागून जाते. परत त्याला काहीच करण्याची गरज नाही. वाक्य ऐकलं की समाधी. आणि उत्तम अधिकारी आहे आणि त्याला जी समाधी लागते तीच समाधी कर्मयोग्याला आहे. कर्माचं योग्य अनुष्ठान केल्यानंतर कर्मयोग्याला सुद्धा तीच समाधी लागते. पण ती समाधी लागण्यासाठी त्याला काय लागतो? वेळ लागतो, वेळ. कर्मयोग इतका सोपा नाही. कर्मयोगाने जाण्यासाठी कष्ट करावे लागतात आणि वेळ लागतो, त्याला वेळ लागतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात हे मार्ग तरी दोन्ही परी एकवटती निदानी जैशी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. दोन मार्ग जरी दिसत असले तरी दोन्हीही मार्ग एकाच भगवंताची प्राप्ती करून देणारे आहे. पण जसं तयार असलेला स्वयंपाक केल्यानंतर भूक जाण्यासाठी वेळ लागत नाही आणि तयार नसलेला स्वयंपाकाने भूक जाण्यासाठी वेळ लागतो, तसंच ज्ञानयोगाने जर एखादा मनुष्य गेला तर तो लवकर भगवंतापर्यंत प्राप्त होतो आणि कर्मयोगाने जाणारा मनुष्य भगवंतापर्यंत प्राप्त तर होतो पण प्राप्त होण्यासाठी काय लागतं? त्याला वेळ लागतो, वेळ. 38व्या वहीपर्यंत आपण चिंतन केलेलं आहे. राहिलेल्या वयाचं चिंतन आपण उद्या करू. कुंडली गवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका